चला मयूर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढचा सामना लगेच स्टार्ट करतोय. फिअरलेस फायटर्स ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची आहे टीम मॅव्हरिक स्क्वॉडला. करूया समालोचन कक्षात पुन्हा एकदा बदल. आवाज ऐकूया मिस्टर राजेश सरांचा. धन्यवाद. थँक्यू. थंडर स्ट्रायकर्स संघाकडून मॅन ऑफ द मॅच अर्थातच मयूर याला हा पुरस्कार प्रदान केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मयूर 45 धावांची भारदार अशी खेळी केली होती आणि त्याच भारदार खेळीच्या जोरावरती थंडर स्ट्रायकर संघाने आपल्या संघाचा विजय प्राप्त करून दिलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच मयूर याला खूप खूप अभिनंदन मयूर, आणि पुढच्या सामन्यासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा असतील. यानंतर होणारा सामना फिअरलेस फायटर वर्सेस मॅव्हरिक स्क्वॉड्स. फिअरलेस फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मॅव्हरिक स्क्वॉड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. 5 षटकांचा हा सामना. फिअरलेस फायटर आणि मॅव्हरिक स्क्वॉड्स दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपले एक्स्ट्रा प्लेयर आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहे. फिअरलेस फायटर आणि मॅव्हरिक स्क्वॉड्स आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. दोन्ही संघनायक आपले एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत लगेचच पाठवा. फिअरलेस फायटर आणि मॅव्हरिक स्क्वॉड्स दोन्ही संघनायक आपले अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्याला वारंवार विनंती केली जाते. सलामीची जोडगोळी बिपिन आणि त्यांच्यासोबत कयूम फलंदाजीसाठी तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पहिलाच चेंडू सुरेख चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मोहम्मद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल, वयाने छोटा परंतु गोरेगाव प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी संधी मिळवून देण्याचं काम मान्य श्री संदीप जाधव यांच्या माध्यमातून केलं जातं, राधे राधे फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याचाच फायदा या ठिकाणी गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये या स्थानिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मोहम्मदचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय, चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 1 अशी धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ संपलाय मोहम्मदच्या गोलंदाजीचा. परंतु सुरेख गोलंदाजी, एक आत्मविश्वासाने भरलेली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूचा टप्पा, प्रत्येक चेंडूची लय, प्रत्येक चेंडूची गती एक आत्मविश्वासाने भरलेली आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू. खरोखरच कौतुक करावं लागेल या छोट्या गोलंदाजाचं. अर्थातच पॉवर प्लेचं षटक चालू असताना अशी गोलंदाजी करणं गरजेचं, आणि तेच करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज मोहम्मद. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि जखडून ठेवलंय फलंदाज कयूम याला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती फिअरलेस फायटर संघाची, आणि नावातच फायटर असल्यामुळे नक्कीच फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी थोडीशी मात्र भरकटलेला मारा पाहायला मिळतोय. गोलंदाज मोहम्मद याचा आपल्या शैलीमध्ये थोडासा बदल करत होता, आपल्या गतीमध्ये थोडासा बदल करीत होता, आणि परिणामतः थोडासा भरकटलेला मारा म्हणजेच अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 2 अशी धावसंख्या. एक चांगली सुरुवात फिअरलेस फायटर संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाज मोहम्मद याच्या रूपामध्ये. फलंदाज कयूम मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित राहिलाय. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा खरपूस समाचार घेता आला नाहीये तो फलंदाज कयूम याला, कारण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता. एक डिक्लेअर झोन मध्ये धाव गणली जाते, म्हणजेच एका धावेने संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. बिनबाद 3 अशी धावसंख्या. आतापर्यंत एक वाईटच्या स्वरूपात धाव प्राप्त झाली आणि 2 डिक्लेअर झोन मध्ये, म्हणजे कुठेतरी फलंदाज कयूम थोडासा जखडलेला आपल्याला पाहायला मिळतोय, आणि याचं श्रेय गोलंदाज मोहम्मद याला द्यावं लागेल. एक चांगली गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरेख चेंडू. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. सुरेख षटक हाताळताना आपल्याला हा युवा गोलंदाज अर्थातच मोहम्मद आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. त्याची उंची जरी लहान असली, ताकद जरी कमी असली, तरी चेंडूच्या गतीमध्ये पाहिला तर चेंडूच्या टप्प्यावरती जरी पाहिलात तर एक आत्मविश्वासक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सबमरीन पद्धतीचा हा चेंडू, इथे मात्र षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल मोहम्मद याने करून दिले. एका मंदिराचा जसा पाया रचला जातो तसा पाया रचून दिलाय, आणि यावरती मात्र आता कळस चढवावं लागेल तो बाकीच्या गोलंदाजांना, आणि नक्कीच त्यासाठी बाकीचे गोलंदाजी सज्ज असतील, कारण फिअरलेस फायटर संघाकडे चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज असलेला हा तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅव्हरिक स्क्वॉड संघाचा विचार केला तर धडाडीचे फलंदाज कयूम आणि एका बाजूला बिपिन. बिपिन मात्र बराच काळ नॉन स्ट्राईकला पाहायला मिळाला होता, तोच बिपिन आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज मोबिन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मोहम्मद याच्यावरती जो विश्वास दाखवला होता कर्णधाराने, त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी करताना मोहम्मद आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि मोठ्या फटक्यांपासून निश्चितच वंचित ठेवले ते कयूम नावाच्या फलंदाजाला. आता मात्र बिपिनच स्ट्राईकला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मोबिन. 5 षटकांचा हा सामना, 5 षटकांसाठी 2 गोलंदाज, आणि नक्कीच दुसऱ्या गोलंदाजाची वर्णी मला वाटतं एक गोलंदाज जो 2 षटक हाताळेल त्यासाठी नक्कीच मला वाटतं पुन्हा मोहम्मद आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा. यावेळी हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न. एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने बिपिन आपलं वैयक्तिक खातं खोलतोय, संघाच्या धावसंख्येत भर घालतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 5 अशी धावसंख्या. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा राधे राधे चषक 2026 हा थरार प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते.
पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने मात्र धावफलक घालता राहतोय. संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. बिनबाद 6 अशी धावसंख्या. आता मात्र मेवरिक स्क्वॉड्स संघाचे फलंदाज थोडेसे चाच पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संघर्ष महत्वाचा असेल. जेव्हा मर्यादित षटकांचे सामने खेळले जातात त्या सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभा राहायचा, मोठं टार्गेट उभं करायचा हाच इरादा सलामीच्या फलंदाजांचा असतो आणि इथे मात्र एकेरी दुहेरी धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. स्ट्राईक रोटेट मात्र वारंवार केली जाते परंतु मोठ्या फटक्यांपासून अजूनही वंचित असतील ते कयूम आणि बिपिन. यावेळी गोलंदाज मोबिन गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यात मोबिनने आणि या अगोदरच्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या त्या मोहम्मदने. पुन्हा एकदा 1 धाव म्हणजेच 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 8 अशी धावसंख्या. अतिशय संत अशी सुरुवात म्हणावी लागेल ती मेवरिक स्क्वॉड संघाची प्रथम फलंदाजी करताना. यावेळी फुलटॉसचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि तदनंतर मात्र मिडऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन एक झेल टिपतोय. पहिला गडी गारद होतोय. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र झेल बाद होऊन परततोय तो कयूम. बराच काळ संघर्ष करत होता मोठ्या फटक्यांसाठी आणि इथे मात्र एक झेल देऊन तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिलं यश प्राप्त होतंय ते मोबिनला अर्थातच फिअरलेस फायटर संघाला. नवीन फलंदाज अक्षय मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय मॅव्हरिक स्क्वॉड संघाची. आता मात्र गोलंदाजाचा दबदबा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोहम्मद त्यानंतर मोबिन. 5 चेंडूंचा मोबिनचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. यावेळी हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे पहिल्या षटकामध्ये मोहम्मदने 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मोबिनने 5 धावा खर्च केल्या. एक विकेट प्राप्त केली. म्हणजे कुठेतरी दोन्ही गोलंदाजांचा समतोल आपल्याला पाहायला मिळतोय या इनिंग दरम्यान. आता मात्र तिसऱ्या षटकाची वर्णी म्हणजे तिसऱ्या षटकासाठी चेंडू कोणाकडे सोपवला जाईल हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाज संजय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातलं पहिल्या संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र फलंदाजीसाठी बिपिन आणि अक्षय तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती संजय तयार असेल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून निश्चितच वंचित राहिलेत ते मेवरिक स्क्वॉड संघाचे फलंदाज. एक गडी तंबूत परतलाय कयूम. सुरेख चेंडू. यावेळी फलंदाजाकडे कोणतेही प्रत्युत्तर नव्हतं. चेंडू मात्र जातोय निर्धाव. पहिल्याच चेंडूवरती आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवतोय तो गोलंदाज संजय. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र साधा सोपा झेल जमिनीला दान दिला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकींना माफी नसते कारण हा जर कॅच झाला असता तर ते एक चित्र वेगळं दिसलं असतं. आणि आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर 4 धावा म्हणजे या 4 धावा कुठेतरी महाग पडू शकतात का सामना संपेपर्यंत फिअरलेस फायटर संघाला हे मात्र पाहण्याजोगं असेल. 4 धावांशी संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. बाईच्या स्वरूपात 1 धाव म्हणजेच 14 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जमिनीलगत घरंगळत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. म्हणजेच 15 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती संजयचा पुढचा चेंडू.
सुरेख चेंडू, इथे कोणतेही धाव होत नाहीये, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. संजयच्या षटकाचे 5 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजेच शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल तो गोलंदाज संजय. आतापर्यंत माफक अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. ती गोलंदाजांमार्फत अर्थातच फिअरलेस फायटरच्या गोलंदाजांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर मध्ये एक धाव गणली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च झाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि आता 7 धावा खर्च केल्या त्या संजयने. एक गडी बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तीन षटकांचा खेळ संपला, म्हणजे अजूनही 2 षटक बाकी असेल. धावसंख्या मात्र आपण विचार केला तर 16 ही धावसंख्या धावफलकावरती, म्हणजेच थोडीशी संत अशी सुरुवात फिअरलेस फायटर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 2 षटकांमध्ये मोठे प्रहार होतील का, धावांचा पाऊस पडेल का, हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागते, अर्थातच वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघातर्फे वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मोबिन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. मोबिनने या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट प्राप्त केली होती. आणि आता मात्र कर्णधाराने चेंडू त्याच्याकडे सोपवलाय दुसऱ्या षटकासाठी, म्हणजेच संघातर्फे 4थ्या षटकासाठी. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल मात्र टिपण्यात अपयशी ठरतोय. आणि तदनंतर मात्र डिक्लेअर मध्ये एक धाव गणली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. आता मात्र फलंदाजांना थोडासा विचार करावा लागेल, बिपिनला विचार करावा लागेल, अक्षयला विचार करावा लागेल, फलंदाजींचा गिअर बदलावा लागेल, जेणेकरून मोठे फटके निघतील आणि आपल्या संघासाठी या मर्यादित 5 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या, एक चांगलं टार्गेट उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. मेवरिक स्क्वॉड संघ वर्सेस फिअरलेस फायटर, दोन्ही तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्रुप सी मधून. आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा डिक्लेअर धाव. आणि आतापर्यंत या इनिंगचा जर आपण विचार केला तर डिक्लेअर मध्ये जास्त धावा निघाल्या असतात असं म्हणावं लागेल, कारण अजूनही षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. फक्त आतापर्यंत मला वाटतं एक चौकार, तो पण झेल सुटल्यानंतर या इनिंग मध्ये प्राप्त झाला होता. तो मेवरिक स्क्वॉड संघाच्या फलंदाजांना तो चौकार नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. आता मात्र फुलटॉचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार, टोल वसूल करणारा हा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 24 ही धावसंख्या धावफलकावरती. एक गडी बाद 24 अशी धावसंख्या. आणि याच फटक्यांची नितांत गरज असेल ते मात्र मेवरिक स्क्वॉड संघाच्या फलंदाजांना शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील 4थ्या षटकाचे, म्हणजे अजूनही एक षटक बाकी असेल. या उरलेल्या उर्वरित चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारायची, याच हेतूने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो बिपिन नावाचा हा फलंदाज. पुन्हा एकदा चेंडूला आपल्या बॅटच्या लॉप मध्ये आल्यानंतर समोरच्या प्लॉट मध्ये नेऊन डिपॉझिट केलंय. आणि या 6 धावांशी संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. एक चांगली धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते ते मॅवरिक स्क्वॉड संघाची. पहिल्या 3 षटकांमध्ये संत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि 4थ्या षटकामध्ये मोबिन परत आल्यानंतर मात्र त्याचा खरपूस समाचार घेणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती बिपिन नावाच्या या फलंदाजांकडून. आता मात्र सलग 2 षटकार आपण बिपिनच्या बॅट मधून पाहिलेत, म्हणजेच मोबिन आता कुठेतरी महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात त्या मोबिनने, म्हणजे आता कुठेतरी गोलंदाजाची लय चुकलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात असेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 31 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 31 अशी धावसंख्या. मॅवरिक स्क्वॉड संघाची प्रथम फलंदाजी करताना 4थं षटक चालू असताना मोबिनचं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत मोबिनने 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात त्या 15 धावा. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल मोबिन.
यावेळी मात्र गुडघाटे एक तमाशात एक पद्धतीचा चेंडू फटका आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय एक गडी बाद 32 अशी धावसंख्या. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर मॅव्हरिक स्क्वॅड संघाची प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये, म्हणजे आता राहिले ते शेवटचं एक षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक, आणि तेच हाताळण्यासाठी कोणता गोलंदाजाची वर्णी या ठिकाणी लागते ते मात्र पाहण्याजोगं असेल. नक्कीच कर्णधार कोणत्या गोलंदाजांवरती आपला विश्वास दाखवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. कारण या अगोदरच्या षटकांचा विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 16 धावा खर्च झाल्या होत्या आणि तदनंतर मात्र चौथ्या षटकामध्ये पूर्ण 16 धावा खर्च केल्यात त्या मोबिनने. म्हणजे पहिल्या 18 चेंडूमध्ये 16 धावा, त्यानंतर 6 चेंडूमध्ये 16 धावा. म्हणजे कुठेतरी फलंदाजांनी या षटकाचा खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच जोरावरती मॅव्हरिक स्क्वॅड संघ आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात 32 अशी धावसंख्या धावफलकावरती सजवण्यासाठी पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिल्या संघातर्फे 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकी नावाचा हा गोलंदाज, आणि कर्णधाराने त्याच्यावर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी करेल का विकी हे मात्र पाहण्याजोगं असेल. शेवटच्या 6 चेंडूमध्ये या इनिंग मध्ये मोठी बहारदार खेळी करेल का बिपिन आणि अक्षय मोठे प्रहार करतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. आतापर्यंत धावसंख्या झाली एक गडी बाद 32 अशी धावसंख्या. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा जरी कमी आल्या होत्या, तदनंतर मात्र चांगला पाऊस पाडण्यात यश मिळवले ते बिपिन याने. सलग 2 षटकार लगावले होते मोबिनच्या गोलंदाजीवरती आणि 16 धावा खर्च केल्या होत्या मोबिनने. आता मात्र पहिलाच चेंडू अवांतर, म्हणजेच अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या पोहोचते ती 33 ही धावसंख्या. एक गडी बाद 33 अशी धावसंख्या. आता मात्र गोलंदाज थोडासा दबावात खाली आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या अगोदरच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी चेंडू माझ्याकडे दिलाय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि चेंडूची फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसरी धाव घेताना मला वाटतं या ठिकाणी धावची धून परतावं लागेल, म्हणजेच 2 धावा गणल्या जातील. 2 धावांनी संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. झेल जरी झाला नसला तरी मात्र 2 धावा रोखण्यापासून यश मिळालंय ते त्या क्षेत्ररक्षकाला. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 35 अशी धावसंख्या धावफलकावरती मॅव्हरिक स्क्वॅड संघाची. स्ट्राईकला असेल बिपिन, आणि बिपिनला या येणाऱ्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करायचा नक्कीच असेल. यावेळी मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघ पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. आता बिपिनला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला असेल तो नरेंद्र नावाचा हा फलंदाज, आणि विकी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड, तदनंतर 2 धाव आणि रनआउट, आणि नंतर 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र मोठा फटका बिपिनच्या बॅट मधून. चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या प्रयत्नात मात्र चेंडू सुटला होता आणि तदनंतर मात्र बॅकअप चांगला होता. त्याच्या हातामध्ये, त्याच्या गोदीमध्ये चेंडू जाऊन विसावलाय. म्हणजे जिथे झेलबाद होऊन परतावं लागेल ते बिपिन याला. तिसरा गडी बाद होतोय. 3 गडी बाद 36 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते मॅव्हरिक स्क्वॅड संघाची. शेवटचं हाणामारीचं षटक चालू असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या हाणामारीच्या षटकाचे. या 3 चेंडूमध्ये मोठे घणाघाती प्रहार फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतील का गोलंदाज पुन्हा आपलं वर्चस्व ठेवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोविंद नावाचा फलंदाज मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत मॅव्हरिक स्क्वॅड संघाची धावसंख्या 3 गडी बाद 36 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 16 धावा जमा केल्या होत्या आणि त्यानंतरच्या षटकामध्ये मात्र आतापर्यंत धावांचा पाऊस पाडला होता तो बिपिनने, आणि तोच बिपिन आता मात्र तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिपिनने 2 सलग षटकार ठोकावले होते आणि 1 चौकार, म्हणजे चांगली खेळी केली होती आपल्या संघासाठी. आता मात्र खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर
अवांतर धावेने धावसंख्येत पडलेली भर 37 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 गडी बाद 37 अशी धावसंख्या. स्वतःच्याच फॉलोथ्रू चेंडू अडवलाय. रनआउटची संधी, इथे मात्र संधी दवडली जाते. एक धाव गणली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 38 अशी धावसंख्या. फिअरलेस फायटर वर्सेस मॅव्हरिक स्क्वॉड्स असा हा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना मॅव्हरिक स्क्वॉड संघ 3 गडी तंबूत परतलेत. तदनंतर एक डिक्लेअर धाव गंडी जाते, म्हणजेच 39 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती मॅव्हरिक स्क्वॉड संघाची. पाच चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल तो गोलंदाज विकी याचा या इनिंगचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, म्हणजे वारंवार कुठेतरी दबावाखाली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड +1 म्हणजेच 2 धावा गणल्या जात आहेत. 41 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात एक चांगली टोटल उभारण्यात यश मिळवलंय ते फिअरलेस फायटर संघाने मर्यादित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाही. तदनंतर मात्र चेंडू क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेताना या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतावं लागेल ते फलंदाजाला. 4 गडी बाद धावसंख्या होते ती 42, म्हणजे 43 धावांचा पाठलाग करायचा आहे तो फिअरलेस फायटर संघाला मर्यादित 5 षटकांमध्ये. म्हणजे 30 चेंडू आणि धावा करायचे आहेत 43. धन्यवाद राजेशजी. फेअरलेस फायटर्स आणि मॅव्हरिक्स स्क्वॉड हा सामना आपण पाहतोय. ग्रुप सी मधला दुसरा. मॅव्हरिक स्क्वॉडने प्रथम फलंदाजी करताना 42 बनवले आहेत. 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे फेअरलेस फायटर्स या संघासमोर. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 5, म्हणजे पहिल्या 2 षटकात फक्त 9 धावा होत्या. तिसऱ्या षटकानंतर 16 झाल्या. चौथ्या षटकात 16 वाढल्या, 32 झाल्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकात 10 आल्या. 42, 43 धावांचं लक्ष दिलंय. आता जयेश राणा जेव्हा जेव्हा आता स्ट्राईकवर राहतील आणि षटकार खेचतील तर संदीप राणा यांच्याकडून संदीप गावकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. संदीप गावकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये बक्षीस लावलेले आहे आणि आवश्यकता आहेत षटकारांची. चला जास्त वेळ न घेता आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. तीस चेंडू आणि 43 धावांची गरज.
चला जयेशसाठी बक्षीस राईट. संदीप गावकर यांच्याकडून बक्षीस आहे जयेशसाठी. जितकेही षटकार खेचतील संदीप गावकर यांच्याकडून 100 रुपये जयेशसाठी ते बक्षीस आहे. जयेश आणि प्रशांत हे दोन फलंदाज फिअरलेस फायटर संघाकडून चेस करतील. बघा सुरुवात खूप छान झाली होती पहिल्या डावाची. मोहम्मद आणि मुबीन या दोन गोलंदाजांनी भन्नाट परफॉर्मन्स केला होता गोलंदाजीचा. त्यानंतर संजय याने सुद्धा चांगलीच गोलंदाजी केली, पण मुबीन ज्या गोलंदाजाने दुसऱ्या षटकात 5च खर्च केल्या होत्या, चौथ्या षटकात त्यांच्या विरोधात 16 धावा आलेल्या आहेत. आणि त्याचमुळे बिपिनचा खेळ महत्वाचा राहिला, ज्यांनी 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या डावामध्ये दिल्यात. म्हणजे 42 पैकी 22 धावा बिपिनच्या वतीनं संघाला मिळालेल्या आहेत. त्यातल्या खयूम यांनी देखील चांगली साथ बिपिनची निभावली पहिल्या डावाच्या सुरुवातीला. तर स्ट्रायकरला फलंदाज आहेत जयेश. 43 धावांचं लक्ष गाठायचं आहे फिअरलेस फायटर्सला. पहिला बॉल जाऊ दिलाय लेग स्टंपच्या बाहेरचा. एक्स्ट्रा रन मिळते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत मॅव्हरिक स्क्वॉडचे. लकी पहिले षटक हाताळत आहेत मॅव्हरिक स्क्वॉड करून. स्कोर कार्ड सुरू झालाय. बाउन्सर चांगला आहे पण कंट्रोल पिचिंगवर नाहीये, म्हणूनच आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते. स्कोर चांगला बनवलाय मॅव्हरिक स्क्वॉडने पहिल्या डावामध्ये, पण या चुका महागात ठरू शकतील. अजूनही ऑफिशियली हे षटक चालू नाही झालं. पहिले 2 वाईड्स 2 धावा मिळत आहेत. आता जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. गोरेगाव प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आपण पाहतोय राधे राधे फाउंडेशनच्या वतीनं. फॉर्मॅट तोच आहे. वॉर्ड क्रमांक 51 आणि वॉर्ड क्रमांक 54. फोर्स केलाय बॉलला आणि आता संदीप यांना आपलं पाकिट खुलं करावं लागेल. संदीप गावकर यांच्या वतीने या षटकारासाठी मिळतील जयेशला 100 रुपये. 6 धावा. 8 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या बॉल नंतर 8 धावा. जिंकण्यासाठी आता 35 ची गरज आहे. 29 चेंडू 35 ची गरज. चांगला बॉल वेग भन्नाट होता. टप्पा पडल्यानं बॉल टेक ऑफ घेतोय. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये. मागच्या षटकाराला काउंटर करण्यासाठी आता डॉट बॉलचे शोध घेण्याचा प्रयत्न लकी करतायत, जे आवश्यक आहे. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 8. हलक्या त्याने बॉलला फक्त ढकललंय स्क्वेअर लेगला. एक धाव मिळेल डिक्लेरेशनची. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 36 ची गरज आहे. लक्षावर लक्ष देऊन खेळावं लागेल. जर लक्ष विचलित झालं तर मग लक्ष्यापासून तुम्ही दूर जाल. म्हणूनच आता तेच दोन्ही संघांना करून दाखवायचं आहे. थोडेसे भरकटलेत गोलंदाज लकी आणि त्याचाच फायदा जयेश उचलतायत. ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल केलंय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. तोडलंय फोडलंय सर्वांना मागे सोडलंय. संदीप गावकर यांच्याकडून आणखीन 100 रुपये जयेशसाठी. त्रेचाळीस पूर्ण करायचे होते. 15 पहिल्या 3 बॉलवरच पूर्ण केलेले आहेत आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 28 धावांची. 15 झाल्यात. 28 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 26 चेंडू 28 धावांची गरज. चार चेंडूंचा खेळ संपलेला आहे, ज्यामध्ये 2 षटकार 1 डॉट 1 सिंगल. सर्वच्या सर्व बॉल जयेशने फेस केलेले आहेत. जयेशने कॉन्ट्रीब्युशन दिले 13 धावांचं, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. पहिल्या षटकाला जी सुरुवात द्यायची होती फिअरलेस फायटर्सला, तीच सुरुवात जयेश या प्रतिभावंत फलंदाजाने दिलेली आहे. आणखीन एक स्ट्रोक ट्रॅप होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चुकलं. बॉल मागे सरकतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता फलंदाजांना थांबावं लागेल, कारण बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4.
पहिल्याच षटकावर पूर्णपणे कॅपिटलाइज केलेलं आहे फिअरलेस फायटर्सने. खूप कमी वेळा अशी फलंदाजी पाहायला मिळाली. आपण जर मागच्या 2 दिवसांचा आढावा घेतला तर पॉवर प्ले मध्ये आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ जयेशचा पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल चॉप केलाय म्हणजे बॉलचं मेरिट तो ओळखतोय. कुठल्या झोन मध्ये खेळायचंय, कसं खेळायचं याचं ज्ञान त्याच्याकडे आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर 43चा पाठलाग करताना धावफलकावर धावा आहेत 20. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 24 चेंडू आणि 18 धावा. 23 धावा. 24 चेंडू 23 धावा. 24 चेंडू 23. येस 43चं टार्गेट आहे, 38चं नाही. 43चं टार्गेट आहे. अजूनही तो प्रतिकार पाहायला मिळेल का ही अपेक्षा मॅव्हरिक स्क्वॉड कडून. पहिल्या षटकातच पूर्णपणे खेळ आपल्या बाजूने झुकवलेला आहे फिअरलेस फायटर्सच्या जयेशने. जयेशचा अनुभव फायद्याचा राहिलेला आहे. आयकॉन प्रशांत आहे पण जयेश भाव खाऊन गेलाय पहिल्या षटकामध्ये. जयेशने पूर्णपणे अनुभवाचा कस लावून फलंदाजी केली. जो 40+ आहे आणि म्हणतात ना की 40+ म्हणजेच तुम्ही लेजंड आहात आणि तुम्ही अजूनही खेळतायत म्हणजे क्रिकेटशी तुम्ही जुळून घेताय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स त्यांच्या वतीने पाहायला मिळाले जे हल्लीच्या क्रिकेटपटूंकडून देखील पाहायला मिळत नाही असे स्ट्रोक पाहायला मिळाले. ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर त्यांनी चॉप केला म्हणजे मेरिटवर त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली. अटॅक करायचा आहे पण अटॅक करताना अभ्यासपूर्ण अटॅक झाला पाहिजे. तेच पहिल्या षटकामध्ये जयेशच्या वतीनं पाहायला मिळालं. स्ट्रायकर राहिला प्रशांत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते सेकंड ओव्हरसाठी. विपिन विपिन आयकॉन आहेत आणि आयकॉन असताना विकेटचा शोध घेणं ही माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पहिल्याच बॉलवर विपिनने पूर्ण केली आणि 0वर खेळ संपलाय प्रशांतचा. गोल्डन डकवर होत आहेत बाद. इक्वेशन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय बिपिन. 23 चेंडू 23 गरज. पूर्ण समाधानाने जर मैदान सोडायचं असेल तर मग खेळ चांगला झाला पाहिजे. धावा झालेल्या आहेत 20. पहिल्या बॉलवर विकेट. 23 चेंडू 23. 43चं लक्ष आहे. 23 चेंडू 23. पहिल्याच बॉलवर बिपिनने विकेट मिळवला. वाय ही इज आयकॉन त्याची साक्ष ते मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज अजित शेलार स्ट्रायकर एंडला येत आहेत. 23 चेंडू 23 धावा. सामना सुरू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न बिपिनने या पहिल्या बॉलवर केलेला आहे आणि फक्त पहिल्याच बॉलवर थांबून नाही चालणार. पुढचे 5 बॉल्स सर्वोत्तम हाताळावे लागणार. प्रयत्न चांगला आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल रायझिंग डिलिव्हरी. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये येतोय. हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल शोधता येतील तितका शोध घ्यायचा आहे. विकेट किपर तेच सांगतायत सातत्यानं बिपिनला. पहिल्या षटकात जे झालंय ते विसरा. यानंतर पुढच्या 4 षटकामध्ये सर्वोत्तम खेळायचं तेच लक्षात ठेवा. तोच पर्याय आहे गोलंदाजांकडे. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन होता. थोडं सोपं होतं फलंदाजासाठी. मिळते फक्त 1 धाव. डिक्लेरेशन झोनची 1 धाव वाढेल. लवसके पोस्ट 21. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 21 चेंडू 22 धावा. लोक स्कोरिंग मॅचेस रंगतदार होतात. कित्येक वेळा आपण ते पाहिलेलं आहे. कदाचित हा सामना तुझा तशाच दिशेने पुढे सरकत चाललेला आहे. बिपिनचा प्रतिकार दिसतोय. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. वेग आहे बिपिनकडे आणि वेगासोबतच गोलंदाजीमध्ये एक रिदम सुद्धा आहे. ती रिदम पाहायला मिळाली. 1 फॉर दी ओव्हरची सूचना आता गोलंदाजाला मिळालेली आहे. त्याच्या कुट्यातला एक बाउन्सर जो असतो प्रत्येक षटकातला तो त्यांनी हाताळलेला आहे. इम्प्रेसिव्ह ओव्हर टिल नाव. 2 डॉट 1 विकेट. फक्त 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. पहिल्या षटकाला काउंटर अटॅकच्या माध्यमातून सांभाळलेलं आहे. या षटकामध्ये 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेत. 5वा बॉल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलर बिपिन. धावसंख्या आहे 21. जागा बनवून स्ट्रोक खेळलाय.
बॅकफुटला बॅलन्स करून स्कोअर ऑफ द विकेट मिळतात या एकच धावा. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते आता 22 जिंकण्यासाठी आवश्यकता 21 बॉल शिल्लक आहेत. 19 चेंडू 21 धावा. चांगला प्रतिकार, चांगल्या वापसीचा खेळ बिपिनच्या वतीने पाहायला मिळालाय. फलंदाजी करताना 22 त्यांनी बनवलेत आणि आता गोलंदाजी करताना सुद्धा ते आपल्या संघासाठी तारणहार ही भूमिका अदा करतायत. पलटवार बिपिनचा यावेळेस जागा बनवून स्ट्रोक खेळलाय. ग्लाइड करताना बॅकवर्ड पॉइंटला मिळते एकच धाव. दुसरं षटक संपलंय जे यशस्वी राहिलं बिपिनसाठी. धावसंख्या 23 झाले. जिंकण्यासाठी आता 18 चेंडू 20 ची गरज. 18 बॉल्स अँड 20. पहिलं षटक 20 धावांचं होतं, दुसरं षटक फक्त 3 धावांचं. पण या षटकामध्ये एकही बॉल जयेशला फेस करण्याचा मौका नाही मिळाला. पहिल्या षटकात सर्वच्या सर्व बॉल्स जयेशने फेस केले होते आणि त्यांनी एका षटकात 20 धावा बनवल्या. पण त्यानंतर जसे ते नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचले, गोलंदाज बिपिनने त्या संधीचा फायदा उचलला आणि जे हवं होतं या सामन्यामध्ये, या डावामध्ये, ते दुसऱ्या षटकात देण्याचं काम त्यांनी केलंय. 18 चेंडू 20. 18 बॉल्स 20 रन्स. हे तेच गोविंदा का जे काल बक्षीस लावत होते? हा, मग आता गोविंदावर कोण बक्षीस लावेल? लावलं पाहिजे. गोविंदा यांच्यावर बक्षीस कोण लावेल पाहूया. काल ते पूर्णपणे चार्ज होते बक्षीस लावण्यासाठी. गोविंदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर साईडला इनफॉर्म बॅटर जयेश. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 चेंडू 20. होते महत्वाच्या षटकाची सुरुवात. रनअप मध्ये थोडासा चुकलाय गोविंदा, त्यामुळे चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी थोडासा वेळ घेतलेला चालतो. तो वेळ गोविंदा घेतायत. 18 चेंडू 20 हे इक्वेशन. फुलटॉस बॉल मनात नव्हतं जयेशच्या, म्हणून पूर्वनियोजन नसल्यामुळे ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. लेग बाईची एक धाव मिळेल. जिंकण्यासाठी 17 चेंडू 19 धावा. 17 बॉल 19. कसाही सामना सुरू ठेवायचा आहे तो प्रयत्न बिपिनने मागच्या षटकामध्ये केला, पण या पहिल्या बॉलवर थोडा चुकला होता गोविंदा, पण नुकसान जास्तीचं नाही झालं. जयेश यांचा माइंडसेट तसा नव्हताच की फुलटॉस मिळेल. पूर्वतयारी नसल्यामुळे तो फटका सजवता नाही आला जयेशला. पुढचा बॉल गोविंदाचा ओव्हर द विकेट न जास्त वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि ही एक धाव बाईची मिळेल. एक्स्ट्रा रन मिळेल त्या धावा गोळा करण्याचं काम जयेश करतात. विकेट किपर चुकले. कालपासून आपण तेच पाहतोय की विकेट किपर चुकल्यामुळे बिहाइंड द विकेट एक्स्ट्रास खूप जास्त जात आहेत. त्यावर लक्ष द्यावं लागेल टीम मॅव्हरिक्स स्क्वॉडला. त्या गोष्टी नाही परवडणार, तर त्या गोष्टी टाळाव्या लागणार. 25 झाल्यात. जिंकण्यासाठी 18 ची गरज. 2 चेंडूचा खेळ झालाय. आणखीन एक ऑकवर्ड पोझिशन. बॉडीला ब्रश झालाय बॉल. बॉडीला ब्रश झालाय. गोविंदा यांचा रनच जरी छोटा असला पण त्यांचा खेळ खूप चांगला राहिलेला आहे. या षटकाच्या पूर्वार्धामध्ये 3 चेंडू त्यांनी हाताळलेत, फक्त खर्च केल्या 2 धावा. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 चेंडूत बनवल्यात 25. आता 15 चेंडू बनवायच्यात 18. 15 बॉल्स 18. पुढचा बॉल गोविंदा. स्ट्रायकर जयेश. कटर चांगले आहेत. गोलंदाज गोविंदाकडे पुन्हा एकदा जसा मी उल्लेख केला, विकेट किपर नाही चुकले पाहिजेत. जर गोलंदाज इतकी चांगली गोलंदाज करतायत, धावा वाचवण्यासाठी मेहनत घेत आहेत, तर मग या मिस्टेक नाही चालणार टीम मॅव्हरिक्स स्क्वॉडला. धावसंख्या झाली 26. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 17 धावांची. पुढचा बॉल. हो, यावेळी जागा बनवून स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑनला क्लिअर केलाय, पण त्या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक तैनात होते. गोविंदाने या सामन्यामध्ये पुनरागमन केलंय, ते सुद्धा दणक्यात. जयेश होतोय बाद. धक्का बसतोय टीम फिअरलेस फायटर्स. जी एक परफेक्ट रिदम जयेशला पहिल्या षटकात मिळाली होती, ती दुसऱ्या षटकात पॉज घेताना पाहायला मिळाली. त्यांना आराम मिळाला आणि म्हणूनच जी लय
होती ती लय त्यांना कंटिन्यू करता नाही आली आणि त्याच संधीचा फायदा गोविंदा यांनी उचलला. शॉर्ट ऑफ गुड लेन, बॉल प्रॉपर पोझिशन घेऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉलचं वजन हलकं असल्यामुळे. चला प्रेक्षकांनी बाहेर थांबा. जे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत, त्या सर्व प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा प्लीज. सामना महत्वाचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, सूचना आहे आयोजकांची की जे खेळाडू जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या सर्वांनी मैदानाच्या बाहेर थांबा. सर्वांनी. जे आमचे कमिटीचे सदस्य आहेत त्यांना देखील सूचना द्यायची आहे. तर इक्वेशन आता पूर्णतः बदललेलं आहे. सामना बॅलन्स झालेला आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 चेंडू आणि 17 धावा. 13 चेंडू 17 धावा. एका क्षणाला सोपा वाटणारा सामना कठीण झालाय. ऑन साइडला पुल केलाय. पुन्हा एकदा संधी आहे काउ कॉर्नरला. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. सोपा झेल आल्या पावली. संजयचा खेळ संपला. तिसरं षटक यशस्वी राहिलंय गोविंदासाठी. बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी मिळवलाय. ब्रेस कंप्लीट केलंय. 3 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 26. आता 12 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 17ची. 12 चेंडू 17 धावा. पहिल्या डावाच्या शेवटच्या 2 षटकामध्ये धावा होत्या 26. त्या 26 धावा आपण पाहिलं तर पहिल्या षटकात जवळपास लकीने त्या वसूल केल्या होत्या. पण दुसरं षटक बिपिनचं फक्त 3 धावांचं राहिलं आणि त्यानंतर गोविंदाचं षटक 3 धावांचं राहिलं. बिपिनने 1 विकेट मिळवलाय आणि गोविंदाने 2 विकेट्स मिळवल्यात आणि ते देखील महत्वाचे फलंदाज बाद केलेत. जयेश इनफॉर्म 2 षटकार 1 चौकार ते बाद झाले. प्रशांत 0वर, आयकॉनचा खेळ 0वर संपला आणि त्यानंतर आता संजय सुद्धा बाद झाले ज्यांच्याकडून अपेक्षा होती मोठ्या फलंदाजीची, पण अपेक्षा भंग झाल्या. आता बॉलिंग ट्रॅकवर नो डाऊट अबाउट इट. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी 12 चेंडू 17. 12 चेंडू 17ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत अजित. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत विकी. 12 चेंडू 17 धावा. बिपिन बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. जागा बनवून स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव मिळते. आता 11 चेंडू जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. 11 चेंडू 16 धावा. स्काय वॉरियर्स आणि सुपर सिक्सरचा काय सामना झाला होता. त्या सामन्याची आठवण पुन्हा एकदा झालेली आहे कारण एक मोठा स्ट्रोक आला आणि त्यानंतर पूर्णपणे खेळ पलटला. या सामन्यात सुद्धा तेच गणित आहे. एक मोठा स्ट्रोक आला, खेळ पलटेल. 11 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. 11 बॉल 16. पुढचा बॉल बिपिनचा. स्ट्रायकर फलंदाज आहेत अजित. ओ यावेळेस अप्पर कट, पण इतका चांगला फटका सजवूनही मिळते फक्त एकच धाव. फ्लेक्झिबल आहेत अजित. प्रॉपर पोझिशन घेऊन ते स्ट्रोक ऍडजस्ट करतायत. हँड आय कॉर्डिनेशन त्यांचं खूप चांगलं आहे. प्रत्येक बॉलवर ते नजर ठेवून स्ट्रोक खेळतायत. पण मागणी आहे मोठ्या फटक्याची. पण बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. दुसरं षटक जे बिपिनने फक्त 3 धावांचं हाताळलं होतं. त्याचमुळे पुन्हा एकदा तो विश्वास ते स्वतःवर ठेवतायत सुद्धा. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 2 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 28 झाल्या. जिंकण्यासाठी 15ची गरज. बॉल शिल्लक 10. फुल इन बॉल. ऑन साइडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातो. थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला. वा, परफेक्ट थ्रो. फलंदाज बाद होत आहेत धावचीच्या स्वरूपात, पण स्ट्राईक अजित स्वतःकडे ठेवतायत. विकीचा खेळ डायमंड डकवर संपला. नऊ चेंडू 14 धावांची गरज आहे. 9 बॉल्स अँड 14. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. क्रिकेटची हीच मजा आहे. तुमच्या मनात आहे ते मैदानात नाही घडणार. प्रत्येक संघाला जिंकायचंय, प्रत्येकाला चांगला खेळ द्यायचा आहे आणि तेच मागच्या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळाले. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड याच उक्तीवर मला यायचंय. तेच मैदानात सातत्याने घडत आहे. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचलेले आहेत. 9 चेंडू 14. आणखीन एक फटका, पण फटका खेळल्यानंतर ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर आहे कारण मिळेल फक्त एकच धाव या फटक्यावर. धावसंख्या पोहोचते 30 वर. जिंकण्यासाठी 13ची गरज. बॉल शिल्लक आहेत
8 8 चेंडू 13 धावा. 4 बॉलवर 4 धावा गोळा केलेल्या आहेत. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 धावांची. 8 चेंडू 13 धावा. हा फटका सजला असता पण व्यत्यय आला. क्षेत्ररक्षण चुकलं. एक धाव मिळते. दुसरा प्रयत्न वेगाने धावायचा आहे. विकेट किपर चुकतायत पण पाहूया फलंदाज बाद झालेत. फक्त एक धाव मिळते म्हणजेच आउट व्हायचंच होतं. अजित यांना धाडाचा व्यत्यय आल्यामुळे तो वेग कमी झाला. कॅच ड्रॉप झाला. चांगलं क्षेत्ररक्षण तरी देखील पाहायला मिळालं थ्रू बॅटिंग एंडला आणि त्याचमुळे अजितला आता परतावं लागते. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 31 जिंकण्यासाठी 7 चेंडू 12 धावा. 7 बॉल्स 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. 7 चेंडू 12. षटकारच होता तो. षटकारच होता पण व्यत्यय आलाय. नशिबात नव्हता हा षटकार अजितच्या आणि टीम फिअरलेस फायटरच्या. पण 7 चेंडू 12 ची गरज आहे. 7 चेंडू 12. 7 बॉल 12. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फिअरलेस फायटर्स या संघाकडून बंटी येत आहेत. बंटी यांच्यावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे कारण शेवटच्या टप्प्यावर आपण या सामन्याच्या पोहोचलेलो आहोत. मी पळणार नाही तर मी पळवणार आहे हीच भूमिका बंटीला घ्यायला लागेल कारण ती गरज आहे या सामन्याची. ती गरज आहे या महत्वाच्या क्षणाची. बिपिनने आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलेलं आहे. त्यांनी खर्च केल्यात फक्त 5 धावा या महत्वाच्या षटकामध्ये. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी ते आले होते आणि शेवटचा बॉल बाकी या स्पेल मधला. 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 ची गरज. 7 बॉल 12. सर्वात महत्वाचा बॉल या डावातला फेस करतोय बंटी. स्ट्रायकर एंडलाईन फलंदाज बंटी यांच्या वतीनं तो अटेम घेतला. बॉल थोडा लो राहिला. येतोय हा डॉट बॉल. सामना शेवटच्या षटकावर. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. शबाज भाऊ आपण टॉस करणार आहोत की ब्रेक घेणार आहोत? टॉस करणार आहोत राईट. चला पुढचा टॉस केला जाणार आहे. तर पहिला सामना जो जिंकला होता या फॉर्मॅट मधला थंडर स्ट्रायकर्स. चला कॅप्टन टॉस साठी यायचंय. थंडर स्ट्रायकर्स आपण टॉस साठी या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो थंडर स्ट्रायकर्स या संघासोबत खेळणार आहे. काय सामना रंगतोय. दोन्ही संघांचे समसमान प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. ब्लॉकबस्टर सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. शेवटच्या 6 बॉल्सवर आपण आलेलो आहोत आणि शेवटच्या 6 बॉल्सवर जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. हिरो बनण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. तुम्हाला ऑडिशन द्यावं लागते. ऑडिशन दिल्यानंतर तुम्हाला संधी मिळते. चित्रपट सुपरहिट होईल नाही होईल तर नंतरचा भाग राहिला. पण आता या षटकामध्ये जर तो परफॉर्मन्स फलंदाजाचा पाहायला मिळाला तर मग ती चर्चा होईल त्या फलंदाजाची. एका बाजूला आहे प्रकाश जो स्ट्रायकर एंडला आहे. एका बाजूला आहे बंटी नॉन स्ट्रायकर एंडला आहे आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय गोलंदाज मुन्ना. 6 चेंडू 12 धावांची गरज. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. आणि पाहूया ती मेहनत या अगोदर फलंदाज जयेशची पाहायला मिळाली पण त्यानंतर अजितचा प्रतिकार वगळला तर इतरांना ते करता आलं नाही. पण पाहूया शेवटच्या 6 बॉल्सवर जिथे फलंदाजांना कमी चेंडू फेस करण्याची संधी मिळणार आहे पण त्या कमी चेंडूच्या फेसिंग नंतर तशा रन चेसिंग साठी आम्ही तयार आहोत. ते दिसतंय का? दिसते ते विकते असं म्हटलं जातं. आता तुमचा खेळ तुम्हाला सादर करायचा आहे. जर प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर पाहूया गोलंदाज भाव खाऊन जातो या महत्वाच्या षटकामध्ये की फलंदाज प्रकाश आपला अनुभव पणाला लावून या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12. बॉल हवेत आहे. संधी आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉल खाली येतोय. जज करतोय. कॅच कंप्लीट. प्रकाशला परतावा लागते. 5 चेंडू 12 ची गरज. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 12 ची गरज. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये रन चेस साठी.
5 चेंडू 12 धावा. बॉल टू रन इक्वेशन होतं आणि आता इतकं मोठं अंतर बॉल आणि रन मध्ये राहिलेलं आहे. त्याचं कारण आहे 2 गोलंदाज बिपिन आणि गोविंदा या दोघांची ती 3 षटकं होती ती पूर्णपणे इम्पॅक्ट टाकून गेलेली आहे या सामन्यामध्ये. पण अजून निकाल लागला नाही. बॅटर नेम प्लीज. अजूनही निकाल नाही लागलाय. बॅटर नेम प्लीज. पाच चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. तुम्ही एकटे आहात असं समजू नका. तुम्ही एकटे पुरेसे आहात हे समजून घ्यावं लागेल. पण त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर थोडासा लेझी अप्रोच फलंदाजाचा. बॉलला ढकललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चुकलं. 1 ला 2 मध्ये बदललं. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात आहेत. आळस नाही दाखवावा लागेल. जर तुम्ही आळस दाखवलात तर मग या सामन्याला राम राम तुम्ही ठोकणार आहात. या 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 3च्या मदतीनं आता 34 वर. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आराम केला तर या सामन्याला राम राम ठोकावा लागेल. थोडा लेझी अप्रोच फलंदाजाचा सुद्धा होता हा स्ट्रोक खेळताना आणि लेझी अप्रोच स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचा सुद्धा पाहायला मिळालाय आणि त्याचमुळे या 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्रायकरला फलंदाज आहेत आता बंटी. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. मुन्ना खडे खडे हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. 22ची एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 35. जिंकण्यासाठी आवश्यकता 3 चेंडू 8 धावा. 3 पैकी 1 तर बॉल सीमारेषेच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न यशस्वी करावाच लागेल. त्याशिवाय गत्यंतर नाहीये. स्कोरिंग स्ट्रोक आले पाहिजेत. पाहूया ते स्कोरिंग स्ट्रोक येत आहेत का. आतापर्यंत षटक चांगलं सांभाळलंय मुन्नाने. 3 चेंडू 8. पुढे सरकून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीधी बॅट. नो बकवास. बॉल सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार. दोन चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. काय पदोलालित्य त्यांनी वापरलं. बॉलला आपल्या रेंज मध्ये घेतलं आणि आउट ऑफ रेंज केलं. स्ट्रेट बॅटेड 6 आली फलंदाज बंटीच्या माध्यमातून. माझा क्रमांक किती आहे फरक पडत नाही. माझा खेळ ही माझी ओळख. तीच ओळख बंटीने टिकवलेली आहे. शेवटचे 2 बॉल्स जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस. गोलंदाजासाठी अजूनही काही संपलं नाहीये. गोलंदाजाला सुद्धा पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. संघामध्ये सहभागी होऊ नका. प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडा. ती भूमिका आता या षटकामध्ये बंटीने घेतली. पण तीच भूमिका आता मुन्ना या गोलंदाजाला सुद्धा घ्यावी लागेल. जे षटक त्यांनी पहिल्या 3 बॉलवर सांभाळलं होतं. 1 बॉल त्यांच्या विरोधात गेला. पण आता काउंटर अटॅक होईल का. प्लॅन ए सक्सेसफुल नाही झाला. प्लॅन बी प्लॅन सी तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय असलेच पाहिजे आणि पाहूया त्या पर्यायांचा अचूक वापर केला जाईल का. प्रेशर सिच्युएशन आहे पण दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानात भाव खाऊन जातो आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळते का ज्या गोलंदाजीमध्ये दबाव नसायला हवा. बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा मुन्ना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन गोलंदाजी मार्कवर तो सज्ज झालेला आहे. पुढचा बॉल महत्वाचा. पुढच्या बॉलवर धावा मिळत आहेत की पुढचा बॉल डॉट जातोय. 2 चेंडू 2ची गरज. ओव्हर द विकेट. प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षण होते. थ्रो थोडासा स्लो राहिला. बॅटिंग एंडला 1 धाव पूर्ण केली. शेवटचा 1 बॉल आणि शेवटची 1 धाव. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या बॉलला महत्व खूप जास्त आहे. जसं चित्रपटामध्ये क्लायमॅक्स महत्वाचा आहे तसाच क्लायमॅक्स आता या सामन्याचा कोणाच्या बाजूने जातोय ते आपण पाहणार आहोत. निकाल अजूनही लागला नाहीये. दोन्ही संघ एका स्थानावर आहेत या शर्यतीमध्ये. 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना शेवटच्या बॉलवर पोहोचलेला आहे. आपण पाहतोय राधे राधे फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग. आयोजक आहेत आदरणीय संदीपजी जाधव आणि आता आणखीन एक हाय व्होल्टेज सामना तुमच्या आमच्या भेटीला घेऊन आलेले आहेत हे 2 संघ. फिअरलेस फायटर्स आणि मॅव्हरिक्स स्क्वॉड. हा ग्रुप सी चा दुसरा सामना आहे. या अगोदर थंडर स्ट्रायकर्स हा संघ पुढच्या सामन्यासाठी क्वालिफाय झालाय पण आता ती क्वालिफिकेशन या 2 संघांची शेवटच्या बॉलवर 1 धाव पूर्ण करण्याची इच्छा फलंदाजाची आहे. पण पाहूया ती धाव रोखण्याची धमक गोलंदाज मुन्नाकडे आहे का.
थोडासा वेळ घेतला जातोय, जी महत्वाची गोष्ट आहे दोन्ही संघांसाठी, पण जास्तीचा वेळ घेतला जाणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. थोडी चर्चा पंच करतायत. एक चेंडू एकची गरज. अम्ब्रेला टाय फिल्डिंग आता ऍडजस्ट केलेली आहे फलंदाजावरचं दडपण वाढवण्यासाठी. पण पाहूया आता त्या क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन स्ट्रोक ऍडजस्ट करतोय का फलंदाज. एका धावेची गरज. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. प्लेसमेंट चांगली आहे. थ्रो चुकला. थ्रो चुकला. स्ट्रायकरला थ्रो केला. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज लांब होता. एका क्षणामध्ये सामन्याचा निकाल बदललेला आहे. सामना जिंकलाय टीम फिअरलेस फायटर्सने. हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक, टफ लक, नेव्हरिक स्क्वॉड. तर जयेश ठरतायत मॅन ऑफ द मॅच. जयेश या मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहे. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचं आहे. फिअरलेस फायटर्स आणि थंडर स्ट्रायकर. जयेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. आपण लगेच पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. सामना असेल 4 षटकांचा. पुन्हा एकदा नेल बायटिंग मोमेंट अनुभवता आला तुम्हाला. ही जिद्द आहे. गोरेगाव प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंची जिद्द पाहायला मिळाले. चला टॉस होतोय. थंडर स्ट्रायकर्स वर्सेस फिअरलेस फायटर्स. चला संदीप गावकर यांच्याकडून जयेश राणा यांना 200 रुपये सुद्धा मिळतील आणि जयेश सामनावीर सुद्धा ठरलेले आहेत. आणि आपण टॉस सुद्धा करणार आहोत. थंडर स्ट्रायकर्स वर्सेस फिअरलेस फायटर्स. वॉट अ मॅच. अशाच लढती तर आवश्यक आहेत. मजा अशाच लढतींना पाहताना येते आणि खेळताना येते. जयेश यांनी आशा सोडलीच होती वाटतं सामना जिंकण्याची, कारण आऊट झाले ते. पण असो, टीम परफॉर्मन्स असायला हवा. आता हे तुम्हाला कळेल या पुढच्या सामन्यामध्ये की एकट्याचा खेळ नाहीये, प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युट करावंच लागेल. तर संदीप गावकर यांच्याकडून 200 रुपये मिळतील 2 षटकारांसाठी आणि सामनावीरचा पुरस्कार जातोय. चला कार्तिक यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे जयेश राणा यांना. स्फोटक फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 षटकार 1 चौकार असा त्यांचा खेळ पहिल्या षटकातला. तर अभिनंदन जयेश आणि पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. चला टॉस होतोय. थंडर स्ट्रायकर्सचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. चला कॅप्टन या. जयेश आपणच टॉस करणार आहात. चला टॉस